जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर अखेर मैदानात. ओमराजे निंबाळकर ॲक्शन मोडमध्ये. भाजपासहित शिंदे गटाला दिलाय जबर धक्का. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज आणि उद्धव एकत्र आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यात जे गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष होता तो थांबला. दोन्ही बंधू मराठी माणसासाठी एकत्र आले आणि राज्याच्या राजकारणात अनेक ठिकाणी वेगवेगळी समीकरणं होत होती. ती आता एकत्र आल्याने ठाकरेंच्या पारडं जड झालेलं दिसत आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचं कार्य हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्यात सर्वात जास्त कोण लोकप्रिय खासदार असेल तर ते ओमराजे निंबाळकर. गेल्या काही दिवसापासून ओमराजे निंबाळकर यांनी भाजपाला दणका देत धाराशिव जिल्ह्यामध्ये शिंदे गट आणि भाजपा यांची पळताभुई थोडी केलेली आहे. शिंदे गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा प्रवेश झाला. भाजपाचे राणा जगजितसिंह पाटील माजी मंत्री आणि आताचे आमदार आणि ओमराजे निंबाळकर लोकप्रिय खासदार यांच्यात अनेक दिवसापासून जे शीतयुद्ध सुरू आहे त्याचा आता पूर्णविराम होत असताना ओमराजे निंबाळकर हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि त्यांना जबर धक्का दिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील नगर परिषद निवडणुका यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतलेली असताना भाजपातून असे अनेक नेते त्यांना ओमराजे निंबाळकर यांनी फोडलेलं दिसत आहे. माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांचा अनेकांचा हजारो जणांचा पक्षप्रवेश सोहळा ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यालयात केला. हजारो शेकडो लोकांनी यामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवत आणि भाजपाने असे अनेक ठिकाणी चुकीचे उमेदवार दिले ज्यांच्यावर ड्रग्सचे आरोप आहेत. असे अनेक जण मैदानात भाजपाने उतरले आहेत. त्यामुळे अनेक जण नाराज असताना बाहेरच्यांना संधी मिळते आणि भाजपाच्या खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. म्हणून असे भाजपाचे अनेक कार्यकर्ते हे ओमराजे निंबाळकर यांच्या लोकप्रियतेवर आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे आता पुढील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका बाकी आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, यामध्ये सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहून मशाल म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता राणा जगजितसिंह यांना मोठा धक्का बसलेला दिसत आहे. तसेच शिंदे सेनेचे सुद्धा काही माजी नगरसेवक हे ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी हा मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी आमदार कैलास पाटील तसेच इतर जे महत्त्वाचे महिला आघाडी किंवा भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर यांनी जे काही त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेक लोक मैदानात आले आहेत त्याचा फायदा होऊन धाराशिव जिल्ह्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.